नमस्कार. आपली भारतातील अनेक भाषा आहेत आणि सगळ्या समृद्ध अशा आहेत. त्यातली सगळ्या भाषांची जननी ही संस्कृत आहे. मग आपल्या पोटभाषाच एवढ्या जर का म्हणजे समृद्ध आहेत, तर मग जननी किती सुसमृद्ध असली पाहिजे. आणि ज्या आपल्याला नीतिमत्ता शिकवणाऱ्या अशा काही वाक्य असतात, जसं आपण म्हणी म्हणतो मराठीमध्ये, तसं संस्कृतमधल्या ह्या नीतिमत्ता शिकवणाऱ्या किंवा चार गोष्टी आपल्याला समजावून सांगणाऱ्या थोड्या शब्दामध्ये त्याला सुभाषितं म्हणतात. म्हणजे जसं विद्या विनयेन शोभते वगैरे अशा सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्याला सुभाषित म्हणतात. तसं एक परंपरेने चालत आलेलं सुभाषित आहे. अंगेन गात्रं नयने नयनेन वक्रं ज्ञानेन राज्यं लवणेन भोज्यं धर्मेण हीन खलु जीवितं च न राजते चंद्रमसा बिन निशा. आता आपण ह्यातल्या पहिल्या ह्याचा विचार करूया की आपल्या अंगाला म्हणजे शरीराला जर हातपायच नसेल, गात्र नसतील, चेहऱ्यावर डोळेच नसतील, राज्यामध्ये न्यायच नसेल, जेवणामध्ये मीठच नसेल, तर ते कसं असेल? अर्धवट असं असेल, जेवण बिनचवीचं असेल, बरोबर ना? तर हे वाक्य किंवा हे सुभाषित एकदा मोदीजींनी एका सभेत म्हणून दाखवलं. आता लवण म्हणजे मीठ हे मला वाटतं की भारतातील प्रत्येक भाषेतल्या लोकांना माहिती आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांना तर 100% माहिती आहे. लवण म्हणजे मीठ. पण त्या लवण शब्दाचा त्यांना माहीतच, काही लोकांना फक्त प्रजोत्पादन करणाऱ्याच शरीरातल्या भागांचा उद्धार करायला आवडतो. त्यांनी त्याचा अपभ्रंश करून ते वाक्य तरुणापुढे आणून ठेवलं. तुम्हाला काय वाटतं? मोदी विरोध करा. मोदीचा विरोध करायला कोणीही म्हणत नाही. सरकारचा विरोध करा. सरकारचा विरोध करायला कोणी अडवत नाही. पण एका संस्कृतीचा, एका साहित्याचा असा विरोध करणारे कोण असतात? हे हिंदू विरोधक. आणि ह्यातले बहुतेक सगळे हिंदूच बहुतेक जास्त असतात. बघा तुम्ही, फक्त त्यांनी आता थोडीशी वाट बदलून एक पुस्तीय एक माणसाच्या अशा धर्मामध्ये, जसे शीख, जैन किंवा बौद्ध अशांचं शिष्यत्व घेतलेलं आहे थोड्याशा फायद्यासाठी, किंवा म्हणा खूप आवडला तो धर्म म्हणून. पण त्या गुरूने कधीही हिंदू धर्माला हीन म्हटलेलं नाही आहे. पण ह्या नवीन लोकांना मात्र तो त्यांना संस्कृतीचा आपण बदनाम करतोय, आपण एक भाषाच बदनाम करतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. मोदींना फक्त टार्गेट करण्यासाठी हे हिंदू विरोधक आपल्या चांगल्या सुभाषिताचं सुद्धा विडंबन करतात, अतिशय चांगल्या सुभाषिताचं. आणि हेच ह्यातले बहुतेक 50% जास्त लोक शिक्कामोर्तब केलेले जातीय प्रमाणपत्र मिळावं म्हणून धावपळ करतात आणि त्याच्यावर अनेक प्रकारच्या सुविधा घेतात. आणि त्याचा उल्लेख केला की ह्यांना लाज वाटते. उपयोग घेताना त्यांना बरं वाटतं, पण त्याचा उल्लेख करायचा लाज वाटते. आणि त्याच्यावर SC/ST ॲक्ट खाली केसेस टाकतात. आणि हे मात्र आपल्या अतिशय सुंदर सुभाषिताचं विडंबन करून फिरवतात. हे किती योग्य आहे? हे हिंदू विरोधक नाही आहेत का? आपल्याच हिंदूतल्या एका ब्रँचने, एका शाखेने असं करणं कितपत योग्य आहे? मोदींचा एकदा नाही 10 वेळा विरोध करा,
पण भाषेचा, आपल्या सुभाषितांचा, आपल्या संस्कृतीचा अपमान करू नका. एवढंच त्या लोकांना माझ्याकडून विनंती आहे. मला माहिती आहे ते ऐकणार नाहीत, कारण त्यांची सवय वर्षानुवर्षाची फक्त विरोध करायचीच राहिलेली आहे. पण अशा ठिकाणी असे जेव्हा तुम्हाला कुठे दिसेल, कमीत कमी विरोधाचा आवाज तरी उठवा. कारण ह्यांना विरोध केला नाही तर हेच आपल्या तरुणाईला, कारण संस्कृत भाषा सगळ्यांनाच येत नाही आणि एवढं वाचायच्या मागे कोणी पडत नाही, आणि मग हे विडंबन इतकं होतं की तेच योग्य आहे असं वाटायला लागतं. कळलं ना? त्यामुळे कमीत कमी असा जो कोणी आपल्या हिंदूंच्या सुभाषितांचं, हिंदूंच्या श्लोकांचं विडंबन करतील, दुरुपयोग करतील, वाईट त्याच्यातला शब्द काढतील, तर विरोध करणं हे आपल्या लोकांचं परम कर्तव्य असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.